रात्रीचा आज दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ. आज आला मंगळवार दुसऱ्या माळेचा, म्हणून तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जाऊन आईची ओटी भरली. आता ओटी भरतानाच आईचं रूपडं इतकं देखणं दिसत होतं की मन अगदी प्रसन्न झालं. आजचा रंग लाल. लाल साडीमध्ये केलेला आईचा शृंगार तो पाहतच राहावा वाटत होता आणि मंदिरात जास्त गर्दी होती, त्यामुळे दर्शन पटकन झालं. आज मंगळवार आणि मंगळवारची पहिली ओटी मी भरून आलेली आहे. तर आपली जी आई आहे तुळजाभवानी मातेची पहिली ओटी भरून सुरुवात केलेली आहे. 5 ओट्या कमीत कमी मी भरते, 5 देवींना जाते. आणि म्हटलं यावेळेला गर्दी कमी आहे, आज पाऊस उघडला होता तर सुरुवात करावी तुळजाभवानी मातेच्या मंदिरापासून. गर्दी होती, थोडा वेळ थांबावं लागलं, पण आईला साडीचोळीचं माहेर केलं, कारण आपल्याकडून जितकी होईल तेवढी सेवा आपल्या कामातून जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला करायलाच हवं, कारण देवानीच सगळं आपल्याला दिलेलं आहे. तर देवाला थोडं का होईना आपल्याकडून परतफेडी झालीच पाहिजे. जेवढं शक्य आहे, मग तुम्ही ब्लाऊज पीस द्या, फक्त नारळ द्या, किंवा फक्त ओटी द्या, किंवा एखादी वेणी द्या, फक्त नमस्कार जरी केला तरीसुद्धा आई गोड मानून घेते आपल्या लेकरांचं जे काही छोटी मोठी सेवा असेल ती. तर पहिली ओटी मी आज तुळजाभवानी आईपासून सुरुवात केलेली आहे. एक ओटी भरून झालेली आहे, मला आनंद झालेला आहे. आणि ओटी भरल्यानंतर त्या पुजारी काकांनी माझीही ओटी खाली ठेवून दिली नाही आईने. त्यांच्याकडून का होईना मला सुद्धा ओटीमध्ये श्रीफळ आणि आईची वेणी आलेली आहे. आईला चढवलेली ही वेणी आहे, त्याला बघा अजून हळदी कुंकू लागलेलं तसंच आहे. तर छान वाटलं, आनंद वाटला. माझ्याही ओटीमध्ये श्रीफळ आलेलं आहे. माझ्या लेकराबाळांच्या सगळ्यांची, माझ्या कारभाऱ्यांची खुशाली राहू दे, सगळे सुख समृद्धात राहू दे, सगळ्यांना समाधान होऊ दे, सगळ्यांना उत्तम महत्त्वाचं म्हणजे आरोग्य मिळू दे. कारण उत्तम आरोग्य असेल तर माणूस प्रत्येक गोष्ट कमवू शकतो आणि लाईफ व्यवस्थित जगू शकतो. कारण आयुष्यामध्ये किती कमवलं ह्याच्यापेक्षा आपलं शरीरसृष्टी कशी आहे, आपली शरीरवृष्टी कशी आहे हे महत्त्वाचं आहे. आणि संसारावरती आईचा आशीर्वाद राहू दे हेच मागणं होतं. छोटीशी आजची सेवा आईने गोड मानून घेतलेली आहे आणि त्याचं मला परत फळसुद्धा दिलेलं आहे. पहिली ओटी तुळजाभवानी आईची भरलेली आहे, कारण तुळजापूरला जाणं शक्य होत नाही आपल्या कामातून. इच्छा तर प्रचंड आहे, पण कधी आई तिकडे बोलवते काय माहीत. लहानपणी स्कूल लाईफमध्ये, हायस्कूल लाईफमध्ये गेली होती सहलीतून, तेवढीच तुळजाभवानी आईची भेट आहे. तिथे जाऊन दर्शन घेतलं होतं लहानपणी सगळ्या मैत्रिणींसोबत आणि स्कूलच्या सहलीसोबत. सो आजची ही ओटी आईने मान्य करून घेतलेली आहे, तिचा आशीर्वादही दिलेले आहे. 9 दिवसाचे उपवास असे छान वाटतात ना, की काहीतरी निमित्त असतं, त्या निमित्ताचं औचित्य साधून आपण देवाच्या मंदिरामध्ये का होईना जातो. नाही तर आपलं 12ही महिने काम असतं, ते मात्र आपल्याला अजिबात सुटत नाही. शेवटी काम केल्याशिवाय पर्याय नाही म्हणतात, कारण कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट पॉसिबल नाही. त्याच कष्टाच्या आपल्या आयुष्याच्या थोड्याशा वेळातून अजून थोडा वेळ काढून नमस्कार होतो देवाच्या चरणी जाऊन, देवाच्या मंदिरात जाऊन का होईना थोडंसं शांत वाटतं, समाधान वाटतं आणि देवाचे आभार मानण्याचे तितका वेळ का होईना आपल्याला संधी मिळते. सो तुम्हीसुद्धा उपवास केले असतील किंवा एरवी तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही नक्कीच मंदिरात जाऊन दर्शन करून या. सो या पद्धतीने